सोमवारी रात्री म्हणजे 3 तारखेला रात्री घरी दरोडा पडला माझ्या सातारच्या घरात. त्याच्यासाठी आले. पण एक साधारणतः 10 तोळे सोनं आणि काही कॅश गेली आहे. आता माझी आई 70ची, त्यामुळे एक्झॅक्टली किती मालमत्ता गेली माहिती नाही आहे. पण तिच्या जे काय लक्षात आहे तेवढं तिने सांगितलं. नशीब की ती घरात नव्हती, त्यामुळे तिला काही झालं नाही. तर पण मला कॉन्फिडन्स आहे. आत्ताच SP साहेबांना भेटली आहे. तर साताऱ्याच्या पोलीस यंत्रणाही खूप स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे काही ना काहीतरी ह्याच्यातून नक्कीच पॉझिटिव्ह होईल आणि ते चोर पकडले जातील अशी आशा करते. SP साहेबांना आपण भेटून काय म्हटले तरी नाही, SP साहेबांनी सांगितलं की ते पर्सनली पण लक्ष घालणार आहेत. आणि मला असं वाटतं की मुळातच सगळी पोलीस यंत्रणा ही खूप स्ट्रॉंग आहेच. त्यामुळे मला सुपर कॉन्फिडन्स आहे की ह्याच्यातून काही ना काहीतरी निष्कर्ष लागेल. मी FIR करायचं काम माझी जबाबदारी मी एक नागरिक म्हणून बजावली. आता पुढे ती यंत्रणा कशी काम करते हे आता आपण बघूच. पण मला विश्वास आहे की ह्याच्यातनं काही ना काहीतरी पॉझिटिव्ह